PM विश्वकर्मा या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मिशन घेण्यासाठी 15,000 रुपये दिले जातात व तसंच महिलांना व्यवसायासाठी कर्ज हवं असल्यास 1 लाख रुपयापर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकतं व तेही वर्षाला 5% या व्याजदराने आपल्याला कर्ज मिळत आहे। तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी माही सेवा केंद्र CSC केंद्रावरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात। शिलाई मिशन या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। A to Z प्रोसेस सांगितली जाणार आहे। मी राम राऊत, मराठी टेक कटा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्या इथे उजव्या साईडला लॉगिन बटन दिसत आहे। ज्यांच्याकडे CSC आयडी आहे त्यांनी CSC MIS लॉगिन या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे CSC आणि आपला पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथे दोन जागेवर नो करायचं आहे आणि कंटिन्यू या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला इथे आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल ते इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून थम्स अँड कंडिशनला क्लिक करून आपल्याला कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP गेला असेल ते आपल्या इथे OTP टाकून कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला महिलेचे बायोमेट्रिक द्वारे आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे। महिलेचा अंगठा घेतल्याच्या नंतर आपल्या थम्स अँड कंडिशनला क्लिक करून व्हेरीफाय बायोमेट्रिकला क्लिक करायचं आहे। अंगठा घेण्यापूर्वी आपल्याला आपल्या कॉम्प्युटरला बायोमेट्रिक डिव्हाइस जोडायचं आहे। जे तुमच्याकडे मंत्रा किंवा अन्य प्रकारचे कोणते बायोमेट्रिक डिव्हाइस असेल ते आपण डिव्हाइस जोडून घ्यायचे आहे। अंगठा घेतल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्या आधार कार्ड नुसार आपल्याला इथे माहिती दिसेल। महिलेचे नाव, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ हे सगळी आपल्याला इथे माहिती दिसेल। त्यानंतर आपल्याला इथे मॅरिड स्टेटस निवडायचं आहे। अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ते निवडायचं आहे आपल्याला इथं। त्यानंतर आपल्या इथं कॅटेगरी विचारत आहे, आपली कास्ट विचारत आहे। जे आपली कास्ट असेल ते आपण इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथे तुम्ही दिव्यांग आहात का विचारत आहे। जर तुम्ही अपंग असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर महिला ज्या राज्यामध्ये राहत आहेत त्या राज्यामध्ये महिलेला बिझनेस करायचा आहे का तर आपल्याला इथे येस करायचं आहे। आधार कार्डनुसार महिला ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे का इथे आपल्याला येस करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं आहे। आपल्या फॅमिली डिटेल्स मध्ये आपल्याला इथं राशन कार्ड नंबर दिसत आहे आपला। यामध्ये आपल्याला राशन कार्ड वरती जेवढे नाव असेल तेवढे आपल्याला इथं नाव दिसत आहेत, तेवढे नाव आपल्या इथे दिसत आहेत। यामध्ये आपल्याला ज्या महिलेचा आपल्याला अर्ज करायचा आहे त्या महिलेचे इथे नाव पुढे डिलीट हे दिसत आहे, ते नाव आपल्याला इथे डिलीट करायचं आहे। जर तुमचे या यादीमध्ये कुटुंबामधील नाव राहिले असतील तर तुम्हाला इथं ऍड ड्रॉ या बटनावरती आपल्याला क्लिक करून आपण इथं कुटुंबातील व्यक्तीचे नाव जोडू शकतात। आपण इथं खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथं आधार ऍड्रेस दिसत आहे। ऑटोमॅटिकली आपला आधार ऍड्रेस आधार कार्ड प्रमाणे आलेला असेल। नंतर आपल्याला आधार कार्डवरचा ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस सेम असेल तर सेम ॲज आधार ऍड्रेस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही अदर ठिकाणी राहत असाल तर आपल्याला इथं करंट ऍड्रेस फिल करायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं तुम्ही ग्रामपंचायत अंडर खाली येतात का असं विचारलं आहे। जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर आपल्याला इथं येस करायचं आहे। जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला नो करून आपल्या इथं करंट ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। जसं की मी इथं ग्रामपंचायत अंडर खाली येत आहे तर मी इथं येस करत आहे आणि आपला ब्लॉक आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करत आहे। त्यानंतर आपल्याला प्रोफेशनल ट्रेड्स डिटेल्स विचारले जातील। त्यानंतर आपल्याला इथं एकच ट्रेड सिलेक्ट करायचं आहे। मी शिलाई मिशन यासाठी अर्ज करत आहे तर मी इथं टेलर दर्जी हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपल्या इथं सब ट्रेड दिसत आहे, त्याला काही करायची गरज नाही। त्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं बिझनेस ऍड्रेस विचारत आहे। जे तुमचा आधार कार्ड ऍड्रेस असेल त्यावर तुम्हाला बिझनेस ऍड्रेस नसेल तर इथं अदर या पर्यावरती क्लिक करून आपल्या इथं संपूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। तर माझा इथे जे आधार कार्डवर ऍड्रेस आहे तेच आपला बिझनेस ऍड्रेस आहे, त्यामुळे मी इथं सेम ॲज आधार ऍड्रेस या पर्यावरती क्लिक करणार आहे। ऍड्रेस टाकल्याच्या नंतर आपल्या सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह केल्याच्या नंतर आपली माहिती सेव्ह झालेली आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करून पुढे यायचे आहे। सेव्हिंग बँक डिटेल्स विचारत आहे, त्यामध्ये आपल्याला इथं पहिल्यांदा बँकेचं आपल्याला नाव विचारत आहे, ते बँकेचं आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्या इथं आपल्या ब्रँचचं नाव येईल। जर आपल्या ब्रँचचं नाव नाही आलं तर आपल्या इथं सिलेक्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं ब्रँचचं नाव दिसेल। त्यानंतर आपल्या इथं अकाउंट नंबर विचारत आहे, आपल्या इथं अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर आपल्या इथं क्रेडिट सपोर्ट विचारत आहे। क्रेडिट सपोर्ट म्हणजे जर तुम्हाला लोन हवा असेल तर 1 लाख रुपयापर्यंत आपल्याला लोन इथे मिळू शकते। त्यासाठी परतफेड आपल्याला इथं 18 महिन्याची आहे, त्यावर आपल्याला 5% वार्षिक व्याज लागणार आहे। जर तुम्हाला लोन घ्यायचा असेल तर येस या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं जे आपल्या लोन अमाऊंट हवे आहे ते आपल्या इथं लोन अमाऊंट टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपण कमीत कमी 50,000 इतकी अमाऊंट टाकू शकतात किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत आपण इथं अमाऊंट टाकू शकतात। त्यानंतर आपल्या इथं जे तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच बँकेमधून तुम्हाला लोन हवं आहे का ते विचारत आहे।
जर तुम्हाला त्याच बँकेमधून लोन करायचं नसेल तर ऑदर्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण इथं बँकेचं नाव विचारत आहे, ते आपल्या इथे बँकेचं नाव, बाकी सर्व डिटेल्स काही तुम्ही इथं वाचू शकता, ते भरायचे आहे. मला माझे जे सेव्हिंग बँक अकाउंट आहे त्याच बँकेतून लोन हवं आहे, तर मी अकाउंट ॲज सेव्हिंग या पर्यावरती क्लिक करणार आहे. त्यानंतर आपल्या इथं आपण जे लोन घेतात ते कशासाठी घेतात ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिसत आहे, तुम्हाला मशिनरी वगैरे घ्यायच्या आहेत का, किंवा तुमच्या वर्किंग कॅपिटलमध्ये तुम्हाला भांडवल हवं आहे का. एक्सपेन्सेस म्हणजे बिझनेस लागणाऱ्या वस्तू घ्यायची. बिझनेस या पर्यावरती क्लिक करून खाली येणार आहे. ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरतात त्या महिलेच्या नावावरती आधी कोणतं बँकेचं लोन आहे का, जर त्या महिलेच्या नावाने लोन चालू असेल तर ते कोणत्या बँकेत आहे व किती अमाऊंटचे आहे आणि EMI किती चालू आहे, सर्व इन्फॉर्मेशन आपल्या इथे विचारत आहे. तुम्ही मंथली हप्ता किती भरतात ते आपल्या इथे टाकायचं आहे. टोटल फॅमिली इन्कम किती आहे ते विचारत आहे. जर महिलेच्या नावाने कोणते लोन चालू असेल तर इथं संपूर्ण माहिती भरा. जर कोणतंच लोन चालू नसेल तर इथं काहीच भरू नका, रिकामं सोडून पुढे चला. त्यानंतर डिजिटल इनिशिएटिव्ह डिटेल्स आपल्याला इथे विचारत आहे. महिलेचे जर गुगल पे किंवा फोन पे जर असेल तर आपल्याला इथे येस करायचं आहे. जर असेल तर येस करा. त्यानंतर आपल्या इथं बँकेला जे मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि आपल्या इथं UPI ID द्यायचा आहे. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह करून नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करा. आपण आता फॉर्मला लागणारी सर्व इन्फॉर्मेशन भरलेली आहे. इथं स्किल ट्रेनिंग होणार आहे. जे तुमची बेसिक स्किल ट्रेनिंग होणार आहे ती 5 दिवसाची होणार आहे आणि ॲडव्हान्स स्किल ट्रेनिंग होणार आहे ती 15 दिवसाची होणार आहे. त्यानंतर आपल्या इथं स्टूल किट दिसत आहे. जी 15 दिवसाची ॲडव्हान्स ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल. त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये दिले जातील. त्यानंतर तुम्हाला स्टूल किट हे घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या इथं मार्केटिंग संपूर्ण दिसत आहे. जर तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून तुम्ही इथं जे हवं आहे त्या पर्यावरती आपण क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्याच्या नंतर आपल्या इथं डिक्लेरेशन डिटेल्स दिसत आहे ते आपल्याला इथं वाचून घ्यायचे आहे. इन्फॉर्मेशन वाचून घेतल्यानंतर आय ॲग्री या पर्यावरती आपल्याला क्लिक करून आपला अर्ज सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर आपण इथं पाहू शकता आपला ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा SMS आला आहे. तर आपला ॲप्लिकेशन सबमिट झालेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला डन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण अर्ज भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे. अर्जाची प्रिंट करण्यासाठी तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं डाउनलोड युअर ॲप्लिकेशन PDF दिसत आहे. आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. या अर्जाची प्रिंट महिलांना द्यायची आहे. जर तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये असाल तर तुमची ग्रामपंचायत असेल तर हे फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. जर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिका यामध्ये जाऊन अर्जाचा अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. अर्ज अप्रूव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला 15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये दिले जातील. त्यानंतर आपल्याला आपण लोन अप्लाय केलेलं ते तुम्हाला 1 लाख रुपये लोन दिलं जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.